वाचक मित्रो नमस्कार. वाचनासंबंधीचा आणखीन एक व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. या व्हिडिओमध्ये मी प्रामुख्याने वाचन संस्कृती म्हणजे काय आणि ती वाचन संस्कृती निर्माण करण्यामध्ये, तिचं संवर्धन करण्यामध्ये, तिचा विकास करण्यामध्ये कोणकोणत्या एजन्सी काय काय भूमिका निभावू शकतात याच्याबद्दल मी विस्ताराने बोलणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ खरं तर समाजातल्या प्रत्येक नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ आवर्जून आपल्या सगळ्या मित्रांना, शिक्षकांना शेअर करा, विद्यार्थ्यांना शेअर करा, ज्याच्यातून खरं तर आपण उत्तम अशी वाचन संस्कृती विकसित करू शकू. मित्रो, वाचन संस्कृती म्हणजे तरी काय? मला असं वाटतं की अशी परिस्थिती, असा समाज, अशी सिच्युएशन की ज्याच्यामध्ये प्रत्येक नागरिक स्वेच्छेने भरपूर वाचन करतो आणि मग खरं तर अनेक घटक पूरक अशी यंत्रणा उपलब्ध करतात. अंतिमतः या सर्वाचा परिपाक म्हणून काय होतं तर तिथे वाचन संस्कृती विकसित होते, ती खरं तर टिकून राहते. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुम्ही, इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्ती. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वेच्छेने वाचन करायला लागते, तिथे वाचन संस्कृती विकसित होते. आता खरं तर स्वेच्छेने वाचन करणं म्हणजे व्हॉलेंटरीली रीडिंग. हो, ज्याला कोणीतरी सांगत नाही आहे, कोणीतरी प्रेशर आणत नाही, कोणीतरी दबाव टाकत नाही, कोणीतरी कंपल्शन करत नाही. आणि असं असतानासुद्धा जेव्हा प्रत्येक व्यक्ती किमान दररोज अर्धा तास व्यक्तिमत्व विकासासाठीचं वाचन करते, मला असं वाटतं तिथे वाचन संस्कृती विकसित होतेच होते. मग ही जी काही स्वेच्छेने वाचन करणारी व्यक्ती आहे, ती खरं तर काय करते तर वाचनासाठी दररोज वेळ काढते, वाचनामध्ये नियमितता आणते. कारण आज आपण खरं तर असं म्हणतो की आम्ही वाचू शकत नाही, आम्ही वाचत नाही, त्याचं कारण आम्हाला वेळ नाही आहे. पण वाचन संस्कृतीमधला हा जो घटक आहे, जो व्यक्ती आहे, तो मात्र स्वेच्छेने दररोज वेळ काढून वाचन करतो. विशेष म्हणजे तो अनेक प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करतो. म्हणजे त्याच्यामध्ये कथा, कादंबऱ्या, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णनं, सेल्फ हेल्प कॅटेगरीची पुस्तकं, सगळ्या प्रकारचं पुस्तकं, ज्याला इव्हन वैचारिक वाचन साहित्य म्हणतो, अशा विविध प्रकारच्या वाचन साहित्याचं ही व्यक्ती मनपूर्वक वाचन करते. अशा व्यक्तीला खरं तर याची जाणीव असते की या वाचनातून माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे, त्याच्यामध्ये खरं तर विकास होणार आहे त्या व्यक्तिमत्वाचा. मित्रो, वाचन संस्कृतीच्या निर्मितीमध्ये, तिच्या संवर्धनामध्ये भर घालणारी दुसरी एजन्सी कुठली आहे तर ती म्हणजे कुटुंब. हो, जिथे 2, 4, 6 व्यक्ती त्या एकत्रित नातेसंबंधातल्या राहतात. आता हे कुटुंब म्हणा, घर म्हणा, त्याची काय भूमिका असू शकते वाचन संस्कृतीच्या निर्मितीमध्ये, विकासामध्ये? तर ती भूमिका ही असू शकते की कुटुंब म्हणून तुम्ही दर महिन्याला एखादं तरी पुस्तक खरेदी करायला पाहिजे. हो, त्या घरामध्ये दर महिन्याला एक तरी नवीन पुस्तक आलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्या घरामध्ये त्या पुस्तकांच्या, ज्याला साठवणुकीसाठी म्हणूया, ती ठेवण्यासाठीची व्यवस्था आहे. असं कुटुंब जिथे खरं तर घरातल्या प्रत्येक रूममध्ये पुस्तकं आहेत. मग ती सोफ्यावर आहेत, ती डायनिंग टेबलवर आहेत, ती बेडरूममध्ये आहेत. खरं तर अगदी लहान मुलांना पुस्तकं वॉशरूममध्ये घेऊन जाऊन वाचायला सुद्धा आवडतं. आणि मग भरपूर पुस्तकं त्या घरामध्ये आहेत. ॲक्च्युली असं व्हायला पाहिजे. बघा, घराच्या डिझाईन्समध्ये काळानुरूप गरजेनुसार बदल होत गेले. त्यातला एक नोटिसेबल बदल कुठला आहे तर आता बहुतांश नवीन प्रकारच्या अपार्टमेंट्समध्ये, फ्लॅट्समध्ये ड्राय बाल्कनी नावाची कन्सेप्ट आहे.
वॉशिंग मशीन विशेषतः ठेवण्यासाठी, भांडी घासण्याची व्यवस्था करण्यासाठी. आणि अगदी अलीकडे करोना येऊन गेल्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की वर्क फ्रॉम होम हे जे कल्चर आलेलं आहे की ज्याच्यामुळे अनेक घरामध्ये खरं तर आता जी नवीन डिझाईन केली जात आहेत त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होमसाठीची एक स्वतंत्र छोटीशी जागा ही निश्चित केली जाते. बिल्डर्स, आर्किटेक्चर्स अशी प्रकारची डिझाईन्स तयार करायला लागलेली आहेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. खरं तर प्रत्येक घराचं डिझाईन करत असताना पुस्तकं ठेवण्यासाठीची म्हणून अशी स्वतंत्रपणे डिझाईनमध्ये यंत्रणा, डिझाईनमध्ये व्यवस्था का नसावी? मला वाटतं ती असायला पाहिजे. ती खरं तर कुटुंबाची वाचन संस्कृतीचा विकास करण्यामधली खूप महत्त्वाची भूमिका असू शकते. कुटुंब म्हणून खरं तर दररोज किमान 10, 20 किंवा 30 मिनटं एकत्रितपणे वाचन करणं हेही खरं तर वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज आपण सगळेच खरं तर इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आहे. डिजिटल डिटॉक्सिफिकेशन कसं करावं या विवंचनेत आपण सगळे आहोत. आणि मला असं वाटतं की जर कुटुंबाने असं ठरवलं की या अर्ध्या तासामध्ये आपले सगळे मोबाईल फोन हे स्विच ऑफ करून किमान ज्याला सायलेंट मोडवर म्हणूया असं करून एखाद्या कप्प्यामध्ये ठेवून दिलेत आणि अर्धा तास ते कुटुंब निखळपणे वाचन करतं आहे, कदाचित राहिलेल्या नंतरच्या अर्धा तासामध्ये काय वाचलं याच्यावर जर चर्चा करायला लागली तर मला वाटतं वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान या अशा प्रकारच्या वाचनीय कुटुंब व्यवस्थेमधून निर्माण होऊ शकतं. म्हणून या दुसऱ्या घटकाचं हे योगदान असू शकतं. खरं तर जेव्हा आपण कुटुंबाचाच विचार करतो तेव्हा ह्याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे की असं कुटुंब जे वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान देतं आहे त्यामध्ये मोठी माणसं आपल्या घरातल्या बालकांना वाचून दाखवतात. हो, एवढंच नाही तर अगदी जे वृद्ध लोक आहेत ज्यांना आता वाचता येत नाही त्यांना ही प्रौढ व्यक्ती घरातल्या कुटुंबातल्या ह्या वाचून दाखवतात. म्हणजे वाचून दाखवणं हाही वाचन संस्कृती संवर्धनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. वाचून दाखवण्यातून नॅचरली खरं तर त्याच्यावरचे खूप व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर उपलब्ध केलेले आहेत. त्याच्यामधून या वाचून दाखवण्याच्या तंत्राचा प्रचार प्रसार आपण करतो आहे आणि खूप सारे फायदे लोकांना झालेले आहेत. त्याच्यातूनही वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी हातभार लागत आहे. तिसरा घटक जो वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी मदत करू शकतोच तो म्हणजे ग्रंथनिर्मिती करणारा सगळा वर्ग. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला येतात लेखक. हो, ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये विविध प्रकारचं ललित लेखन करणारे, विविध प्रकारची पुस्तकं लिहिणारे लेखक मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे वाचन संस्कृती खात्रीने विकसित होते, ती टिकून राहते. मग हे लेखक काव्य लिहिणारे असतील, नाटक लिहिणारे असतील, कथा कादंबऱ्या, गोष्टीची पुस्तकं लिहिणारे असतील. हो, विशेषतः लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं जेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील त्या समाजामध्ये तिथे वाचन संस्कृती विकसित होतेच. म्हणून प्रतिभावान लेखकांची जिथे मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे त्या समाजामध्ये वाचन संस्कृती रुळते. आणि आपल्याला माहिती आहे की लेखकांची एक ताकद असते, त्यांच्याकडे शब्दसामर्थ्य असतं, त्या शब्दांचा कसा चपखल वापर करायचं हे कौशल्य असतं. आणि मग अशा प्रकारच्या कथा ते लिहितात, कादंबऱ्या लिहितात, ज्याच्यामधून जी पात्र निर्माण करतात, जे प्रसंग निर्माण करतात, जे संवाद लिहितात, त्याच्यातून खरोखरच एक आकर्षण असं वाचणाऱ्या पिढीला निर्माण होतं. म्हणून लेखकांचं खूप मोठं योगदान वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये असतं. याच्याशिवाय मित्रो पूरक भूमिका निभावणारे खूप घटक असतात. त्यातला एक महत्त्वाचा मला आठवतं विशेषतः बालसाहित्याच्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे चित्रकारांचा. हो, बालसाहित्यामध्ये चित्रांना विशेष महत्त्व असतं, ज्याला इलस्ट्रेटर्स पण म्हणतात. आणि खरं तर ही जी काही चित्र रेखाटणारा जो वर्ग आहे त्यांचं खूप मोठं योगदान पुस्तकांच्या कव्हर डिझाईनमध्ये पण असतं. हो, जे लेखकाला
50-100 पानामध्ये मांडायचं असतं तर चित्रकार खरं तर एका कव्हरवरच्या चित्रामधून व्यक्त करू शकतो. एवढी ताकद त्या चित्रकाराच्या चित्रांमध्ये असू शकते, त्याच्या कल्पनेमध्ये असू शकते. म्हणून हे घटक जिथे ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे वाचन संस्कृती विकसित होते. अर्थातच फक्त पुस्तकं लिहून वाचन संस्कृती विकसित होणार नाही, तर ती पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजेत. म्हणून असा समाज की जिथे प्रकाशकांची प्रचंड मोठी संख्या आहे तिथे वाचन संस्कृती विकसित होते. प्रकाशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकांची दुकानं. हो, खरं तर प्रत्येक गावामध्ये पुस्तकाचं दुकान असायलाच पाहिजे. जसं आपण म्हणतो की पोस्ट ऑफिस असलं पाहिजे, किराणाचं दुकान असलं पाहिजे, शाळा असली पाहिजे, मिनिमम काही गोष्टी आपण म्हणतो की प्रत्येक गावामध्ये असल्या पाहिजेत. तसंच मला असं वाटतं त्या मिनिमममध्ये त्या गोष्टीची खरं तर आज मोजदाद होत नाही दुर्दैवाने, ती म्हणजे पुस्तकाचं दुकान. प्रत्येक गावामध्ये एक तरी पुस्तकाचं दुकान असेल तर मला असं वाटतं वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार होण्यासाठी वेळ लागणार नाही, ती नक्कीच खरं तर स्थिरावेल. म्हणून पुस्तकांची दुकानं मोठ्या प्रमाणात. मला नेहमी असं एक कौतुक वाटतं, एक खरं तर उत्सुकता आहे की जिथे ज्या एरियामध्ये, ज्या भागामध्ये, ज्या शहरामध्ये पुस्तकाची दुकानं मोठ्या प्रमाणावर असतात, उदाहरणार्थ पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौक असेल, त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये वाचनाचा जास्त प्रचार प्रसार झालेला असेल का, खरं याच्यावरती वेगळं संशोधनच व्हायला पाहिजे. पण माझी मात्र खात्री आहे की तिथली आजूबाजूची लोकं तुलनेने जास्त वाचत असणार आहे. ती लहान मुलांपासून ती अगदी प्रौढांपर्यंत ते सिनियर सिटीजनपर्यंत हे शक्य असणार आहे. मित्र, याच्याशिवायचा जो नंतरचा घटक आहे तो म्हणजे ग्रंथ उपलब्ध करणारी एजन्सी, ती म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालय म्हणा, वाचनालय म्हणा. ज्या समाजामध्ये ग्रंथालयांची संख्या मोठी असते तिथे वाचन संस्कृती रुजतेच. मग ही ग्रंथालये शालेय ग्रंथालय असतील, सार्वजनिक ग्रंथालय असतील, त्यांचं विशेष योगदान असतं. कारण ते वाचन विशेषतः व्यक्तिमत्व विकासासाठीचं वाचन असतं ते पुरवणारी एजन्सी म्हणून खरं तर ती समाजामध्ये पुढे आलेली आहेत. याच्याशिवाय अर्थातच महाविद्यालयीन ग्रंथालय असतील, विद्यापीठी ग्रंथालय असतील, संशोधन संस्थांची ग्रंथालय असतील, यांचंही खरं तर वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान असतं. विशेष करून सार्वजनिक ग्रंथालयांचे जे बालविभाग असतात, जिथे खरं तर मुलांसाठीची पुस्तकं ठेवलेली असतात, उपलब्ध केली जातात, त्याचंही खूप मोठं योगदान असतं. आणखीन एक घटक आहे मित्र, जसा वाचनालयाचा ग्रंथालयाचा आहे, तिथल्या सेवकांचंही वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये, संवर्धनामध्ये खूप मोठं योगदान असतं. ते म्हणजे हे ग्रंथालयीन सेवक जे असतात, ग्रंथपाल असतात, ते वाचकांना वाचनविषयक मार्गदर्शन करतात. खरं तर ते आवर्जून हे सांगतात का वाचावं आणि मग काय वाचावं. हो, वाचन सल्ला ज्याला आपण म्हणतो, ते खरं तर वाचन गुरूच असतात. ग्रंथपाल हे वाचन गुरूच असतात. ते तुम्हाला काय वाचावं, विशिष्ट प्रसंगासाठी, विशेष हेतूसाठी कोणत्या प्रकारचं वाचन साहित्य हे खरं तर योग्य आहे, हे सांगण्याची क्षमता, ते कौशल्य, ते ज्ञान ग्रंथपालांकडे असतं. जिथे अशा प्रकारच्या ग्रंथपालांची संख्या मोठी असते तिथे वाचन संस्कृती विकसित होते. कसं वाचावं हा पण एक भाग असतो. ते नोंद घेत वाचावं आणि मग इंटरॅक्टिव्ह पद्धतीने वाचावं, याच्यासाठी ही ग्रंथालयीन सेवक मार्गदर्शन करत असतात. याच्यानंतरचा जो घटक आहे की जो खरं तर वाचन संस्कृतीच्या विकासासाठी मदतीचा ठरू शकतो किंवा जी कृती म्हणूया, ती म्हणजे ज्या समाजामध्ये वाचन शेअर करण्याची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर असते. ही कुठल्या माध्यमातून असते तर एक म्हणजे जिथे खूप मोठ्या प्रमाणावर बुक क्लब्स असतात. हो, ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बुक टॉक्स ऑर्गनाईज केले जातात,
जिथे मोठ्या प्रमाणावर वाचक मंडळं असतात, जिथे ज्याला आपण वाचून दाखवण्याचे म्हणजे अभिवाचनाचे खरं तर प्रयोग आणि उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, त्या समाजामध्ये वाचन संस्कृती ही रुजते. कारण खरं तर जे काही वाचन केलेलं असतं ते वाचन शेअर करण्यासाठीची संधी वाचकांना मिळाली तर ते वाचन अधिक समृद्ध होतं. आणि म्हणून अर्थातच फेसबुकसारखं माध्यम आहे आता अलीकडच्या काळामध्ये तुमचं वाचन शेअर करण्यासाठीचं. आणि याच्याशिवाय जी एक गोष्ट वाचन संस्कृतीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरू शकते ती म्हणजे वेगळ्या वेगळ्या घटकांकडून वाचकांना मिळणारं प्रोत्साहन आणि इतरांनाही मिळणारं प्रोत्साहन. विशेषतः वाचकांना का? तर खरं तर असं आहे की घरामध्ये पालकांनी मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. ते जर अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या पुस्तकांचं वाचन करत असतील तर अशा प्रकारच्या वाचनाला पालकांनी खरं तर सपोर्ट केलं पाहिजे, कारण त्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. जशी पालकांची भूमिका आहे वाचकांना प्रोत्साहन देण्याची, विशेषतः मुलांना प्रोत्साहित करण्याची, तशी शिक्षकांची खूप मोठी भूमिका खरं तर वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये कारणीभूत ठरू शकते. शिक्षकांनी कोणती पुस्तकं वाचावी हे सांगावं. शिक्षकांनी स्वतः वाचन करून मुलांच्या समोर एक आदर्श वाचक निर्माण करावा. आणि अर्थातच वाचनासाठी विशेषतः ज्याला आपण सहाय्यभूत वाचन म्हणतो, कथा कादंबऱ्या, नाटक, काव्य, गोष्टीच्या पुस्तकांचं वाचन म्हणतो, याच्यासाठी वेळ उपलब्ध करून देणं. शाळामध्ये खरं तर शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचा तास असलाच पाहिजे. त्याच्यातून वाचन संस्कृतीचा विकास होणार आहे खरं तर. म्हणून हे अशा पद्धतीचं प्रोत्साहन द्यायला पाहिजे. खरं तर वाचकांना विशेषतः मुलांना शाळांनी पारितोषिकही द्यायला पाहिजे. तिथली शालेय ग्रंथालय खरं तर अनेक अशा प्रकारचे उपक्रम राबवतात आणि त्याचं आणखीन खरं तर त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. ही शिक्षकांची भूमिका झाली. खरं तर शासन, प्रकाशक हेही खरं तर वाचकांना अनेक प्रकारची पारितोषिकं देऊन प्रोत्साहन देऊ शकतात. मूळ मुद्दा असा आहे की वाचकांना प्रोत्साहित करणं. मग खरं तर जसे उत्कृष्ट ग्रंथांना आणि ग्रंथकारांना पुरस्कार दिले जातात, तोही खरं तर वाचन संस्कृतीच्या विकासाचाच भाग आहे. हो, चांगल्या लेखकांचं, कवींचं, नाटककारांचं कौतुक व्हायला पाहिजे. त्यांचं योग्य त्या पातळीवर सन्मान झाला पाहिजे. त्याच पद्धतीने मला असं वाटतं आपण प्रोत्साहनाचाच विचार करतोय तर वाचकांचं सुद्धा म्हणजे उत्कृष्ट वाचक अशा प्रकारची पारितोषिकं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या संस्थांनी का देऊ नये, ज्याच्यामुळे खरं तर प्रत्येक नागरिकाला असं वाटेल की आम्ही वाचन केलं पाहिजे. मित्रो, वाचन संस्कृती ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली असते त्याचे अनेक फायदे मिळतात. वाचनाचेच मुळात खूप सारे फायदे आहेत. त्याच्याबद्दल मी खरं तर या पुढच्या व्हिडिओमधून बोलणार आहे. ही जी सिरीज आत्ता मी या व्हिडिओपासून सुरू केलेली ती बेसिकली वाचनातून व्यक्तिमत्व विकास या हेडिंगखाली असणार आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी वाचनाचे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये इतरांना मिळणारे फायदे ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि मग राहिलेल्या आणखीन व्हिडिओमध्ये काही अनुषंगिक बाबींबद्दल बोलणार आहे. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.